आज आपण करूया कुपा मच्छी फ्राय। तर मी बाजारातून येताना कुपा घेऊन आले आणि त्याला स्वच्छ धुतले। त्यात त्याने मला एक बांगडा फ्री टाकला आणि मग ते स्वच्छ धुवून त्याला मी चिंचेचा कोळ, हळद, तिखट, मीठ, धना पावडर आणि आलं लसणाची पेस्ट असं सगळं लावून एक 15 मिनिटं मी ठेवून दिले। आता त्याच्यासाठी तांदळाचं पीठ, बारीक रवा, लाल तिखट, मीठ असं मी एका प्लेट मध्ये काढून घेतले। आता ह्याच्यात बुडून मी मस्त तव्यावर फ्राय करणार आहे। गॅस लावून घेते। आता तेल टाकूया तव्यावर आणि हे तेल छान गरम झालं त्याच्यावर हा कुपा लावणार आहे। आता मस्त आपलं तेल गरम झालंय। आता हे कुपा मी छान ह्याच्यात बुडवून घेणार आहे आणि फ्राय करायला ठेवणार आहे। आणि कुपा पण घेताना पांढरा घ्यायचा, लालसर कुपा घ्यायचा नाही। तो पांढरा कुपा खूप चविष्ट असतो। असे मस्त फ्राय करून घ्यायचे, जास्त मोठा गॅस करायचा नाही, मग ते आतून कच्चे राहतात आणि वरून असे करपल्यासारखे होतात। त्यामुळे खरपूस छान मासे कधीही खरपूस भाजून घ्यायचे। आता हे आपलं कुपा मच्छी फ्राय झाली आहे। आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ।